माझ्या वाचनातील संदेश आहे, पवित्र संदेश, सात्विक सदाचारी पुण्यशील सनातन धर्माची उंची वाढवणारा संदेश, आपल्या धर्माला उंच नेणारा संदेश. कधी कधी काय होतं माहिती का, कीर्तनात धर्म सांगितल्याने धर्मवरी जात नसतो. धर्म सांगणारा धर्माचं अनुकरण करतो का हे पहिलं बघायचं असतं. धर्म सांगणारा संसारिक असेल तर त्याने घरातल्या लोकांना देवाइतकं मानायला पाहिजे. कीर्तनात धर्म सांगतो हरामखोर माईच्या पाया पडत नाही, त्या भडव्याला पाकिट देणाऱ्याला सुद्धा धरतो. विठाला विठाला जो कीर्तनकार, जो भागवतकार, जो रामायणकार, जो शिवपुराणकार, जो प्रवचनकार आपल्या आई वडिलांचं दर्शन घेत नाही आणि त्याच्या जर तुम्ही पाया पडत असाल तर तुमचं 10 पिढ्याचं पाप उतू आलंय असं तुम्ही समजून घ्यायचं. विठाला गाथा चांगलं येते, यांना वाजवता चांगलं येते, यांना संस्कृत चांगली येते, यांना वेद सांगता येते, त्यांना शास्त्र सांगता येते, पुराण सांगता येते. मला असा एखादा दाखवा तुमच्या गावाला विमानात घेऊन जाणार. मला नाही अजून दिसला. मी बंद केले असते कीर्तन, त्याच्यात कुठं सांभाळले असते. मला अजून असं सापडलं नाही. मग कोणाला मोठं कोणाला चांगलं म्हणावं हे डोक्यातलं काढून टाकायचं. सात्विक माणसांना चांगलं म्हणत जा, आचरणशील लोकांना चांगलं म्हणत जा. इतकं मात्र डोक्यात कार्ड चांगलं ठेवा, देव तुमचंही चांगलं करेल. तुम्हाला तुमचं वर्णन करणार आवडतो. बरीच अशी लोक आहेत त्याचं नाव घेतलं तर ते म्हणतो कीर्तन जमलं नाही. नाही पडलं कीर्तन, तुला आखलीचा कांदा आहे का सुंबड्या? कीर्तन पडलं वरी चढ तुला कळतंय का? तो काल परवा माल घातली चावलं गेल्या सुंबड्या आणि आता सांगतो तू कीर्तन पडलं का चांगलं? आराम खोरा तू ह्या संप्रदाय असतो का नालाय का? त्याचं वर्णन केलं म्हणजे कीर्तन ग्रंथ असं कोणी सांगितलं तुम्हाला? काय विषय नाही. त्याचं वर्णन केलं जर कीर्तनच होत असेल तर मग त्याचाच अभंग घ्या ना, त्याचाच अभंग घ्या. हो, त्याच्या पप्याच्या माईने लिहायला असावा, त्याचा घ्या, त्याचा घ्या. असं काही नसतं. तुम्ही कोण्या संप्रदायाची किंवा एखाद्या मोठ्याची उंची काढावा का कोणाला खाली वाढावा ही पात्रता तुमच्या देवाने दिलेली नाही. आणि असं तर ती शोधण्याची ताकद ठेवा. पात्रता त्याचं आचरण शोधण्याची ताकद ठेवा. बाकीच्या गोष्टी कशाच शोधतात, त्याचं आचरण शोधा. असा एक आचरणशील सनातनी. महाराज धर्माच्या गप्पा तर कोणालाही करता येतात, धर्म कोणालाही सांगता येतो. राजकारणातली माणसं सुद्धा धर्माच्या गप्पा सांगते. एकादशी दिवशी धाब्यावली होती. मला सांगा, धर्माच्या गप्पा सांगणारा जर एकादशीच्या दिवशी धाब्यावर जेवत असेल तर धर्म कितपत तू गोड बोलू शकतो? त्याची योग्यता काय, त्याची पात्रता काय? मला सांगा. स्वतःच्या पत्नीच्या व्यतिरिक्त जगातल्या स्त्रीकडे नारायक दृष्टीने पाहणाऱ्या हरामखोराला धर्म सांगण्याची पात्रता आहे? संसारातली लोक नीट करण्याची ताकद ज्याच्यात नाही ते लोकांना उपदेश करण्याची पात्रता ज्याच्यात आहे. आपल्याकडे एक मन होती, लोकांची लावतो धाकण आपली पेटी उभी आणि पाक, अशी मन होती तुमच्या लहानपणी. लोकांची लावतो धाक आपली पेटी उभी आणि टाक. महाराज संसारातली लोक नीट करायची ताकद ज्याच्यात नाही त्या हरामखोराला माईकवर धर्म सांगायचा नाही. इतका मोठा होतो. पूजा आम्ही एका मंदिरात गेलो पूजा करायला. इथून करा तिथून करा इथून करा. बोलणाऱ्याच्या तोंडातली घुटक्याची तोंडी महाबनी घेऊन येतो. घुटक्याची टिंब बनी घेऊन येते. कसं काय, कसं मंत्र म्हणून घ्यायचे त्यांच्याकडून, कसा अभंग म्हणून घ्यायचा त्यांच्याकडून, कसा संकल्प सोडायचा त्यांच्याकडून. महाराज देवाचं नाव गोड सांगितलं काय? कसं किती गोड आहे, किती गोड देवाचं नाव गोड आहे. गोड नाव कशाला घ्यायचंय?
गोड जिभेनं, गोड जिभेनं. गावरान तूप सर्व पदार्थातल्या द्रव पदार्थात श्रेष्ठ असेल तर नाही. गावरान तूप किती श्रेष्ठ. मग या गावरान तुपातला शिरा केला चिरमुल्या एका बाईने. त्याच्यात बदाम टाकले, वाकड्या तोंडाचे काजू टाकले, 2-4 वाकडेच असते खायला बरे असते. काजू बदाम टाकून बाईने शिरा केला. पण वाढायच्या टायमाला लाईट गेली. शिरा वाढायच्या टायमाला लाईट गेली. त्याच्यानंतर मग त्या बाईने दिवा लावला, पण दिव्याचा प्रकाश लहान असल्यामुळे तिने बोटानंच दिव्याची वात केली. दिवा होता राखेलचा. त्या बाईने 2 बोटानं वात वरी केल्याच्या नंतर सांगा दादा किती 1000 लिटर बोटाला वाटेल चिटकलं असेल का? थेंबभर. पण चुकून तिनं अनावधानानं गडबडीत तसाच हात शिऱ्यात घातला. सगळ्यांना वाटा खावाटला असेल का शिरा? किती चिटकलं असेल बोल राखेल? किती वाट्याला किती गेला असेल बाकीच्या लोकांना, पण खावा वाटत नाही. तसं ही जीभ जर दुसऱ्या व्यसनानं रंगली तर नाव मात्र बोलत नाही. म्हणून धर्म प्रचारकाच्या गोष्टी करत असताना, गप्पा आणत असताना आपली जीभ किती पवित्र याची पात्रता वक्त्याला लक्षात घेतली पाहिजे. धर्म सांगता कोणाला येतोय, कोणाला सांगता येते. मायबापाची सेवा करा हे कोणी सांगते, न करणारे पण. ज्याला कुदरू कुदरू मायबापाने विटुड्या टाकल्या ते पण भडवे म्हणते, अरे माई वडिलांची सेवा करा. तुला ये कुठं कुठं हानी त्याचाच मिळ नाही रे विठाला. मी तर म्हणतो जास्त अडचणीत हात घाली जाऊ नका. विचुटावते पुन्हा हात झटकी का. त्याच्यापेक्षा सर्वात मोठा धर्म आहे आपल्या मायबापाला देव मानणं. त्याच्यापेक्षा जगात दुसरा धर्म कुठला नाही. तुका मने माया बापे देवाची जरूरे देवाची जरूरे देवाची जरूरे तुका मने का म्हणे माय बापे किंवा सकल तीर्थाची धुरी जे काजा न माता पितरे. सर्वात मोठं तीर्थ आई वडील आहे, त्यांना मानायचे. संसारिक माणसानं परस्त्रीला आई म्हणावं त्याच्यापेक्षा अलीकडचा सिद्धांत लक्षात घ्या की असो वनिता आपुली कुरूप जरी झाली भोगिता तेची भली या परी. धर्माचं लक्षण सांगितलं. आपण जिच्या सोबत लग्न केलं तिला आपलंच माना, तिला लक्ष्मी माना, तिला गृहलक्ष्मी माना. धर्म प्रचारक तो ठरू शकतो. अशी बरेचसे काही संसारातली गोड शिपुरावे हे जर केले तर तुम्हाला ग्रंथाकडे, शास्त्राकडे, पुराणाकडे जायची गरज नाही. पात्रता नसली तरी आम्हाला दुःख मानायचं नाही, कारण आपण संसारात विधीने सेवन. जे माणसं विधीने सेवन करतात, नियमाचं पालन करतात, त्यांना कुठल्याही महाराजाकडे पण जायची गरज नाही. विठाला असा एक सनातनी पाहला. त्या सनातनाचं नाव आहे जशवंतदास. एका आखाड्याचे संन्यासी, उदासीन आखाड्याचे संन्यासी 4-5 दिवसापासून बोलत राहत होते. उदासीन आखाड्याचे संन्यासी एका शहरात आले. त्या शहरात एका झाडाखाली बसले. ती जागा एका मुसलमानाची होती. संन्यासी जागेत बसला मुसलमानाची. आज ती जागा 200-250 कोटी रुपयाची आजच्या मितीला. त्यावेळेला पण ती जागा मागणीच असेल, पण जागा मुसलमानाची होती. आणि त्या जागेत झाड होतं, त्या झाडाखाली संन्यासी बसलेले. अंगाची संन्यासी. महाराज वरच्या कपड्याने कोणी कोणाला काय मानायचं, ज्याच्या बुद्धीचा दोष आहे किंवा ज्याच्या बुद्धीचा सदोष आहे किंवा दोष आहे, ते काय असेल ते ठरवा. पण कोणाला किती मानायचं हे आपलं कार्ड तितकं गोड असलं पाहिजे, तपासता आलं पाहिजे. तुम्ही कोण्या सोनाराकडे सोनं नाही, ते गेले गेले घेतच नाही. त्याला सलोखा लावते, त्याला सलोखा लावते. आणि सलोखा लावल्याच्या नंतर त्याला कळतं हे ओरिजिनल सोनं आहे, की सोनच आहे पण 52 कॅरेट आहे, 24 कॅरेट आहे. 52 नसतं नाही. 52 कशी का असते ना, 52 कशी असते का नाही. विठाला विठाला त्याला वाटलं याच्या संपल्या गोळ्या. विठाला विठाला
सोनाराला कळतं. आपण बँकेत सोनं ठेवतो, तर बँकेत सोनं घेऊन गेणारा माणूस त्यांच्या बँकेने एखादा सोनार नेमलेला असतो. ते सोनार तिथे बँकेत येतो किंवा तो बँकेचा मॅनेजर त्या सोनाराच्या दुकान नाही पाटील त्या सोनारालाच बँकेत बोलतो. मग ते सांगते केवढ्याचं आहे काय ते, म्हणजे कस लावतो. सोनाराच्या डोळ्याला सुद्धा सोनं कळत नसतं, तर तो कस लावत असतो कस. मग सोनाराला सोनं कळण्यासाठी जशी कस लागते तशी आपल्या सुद्धा डोक्यात एखादी कस पाहिजे. आपल्याला साधू कळायला पाहिजे, साधू कळणं गरजेचं आहे. एक जण मला काय होतंय कोणाच्या पाया पडायचं, तसं नसतं सुमल्या, तसं नसतं पडताय. तुम्हाला एक सांगू का, आहार चुकला तर पोट दुखण, आहार चुकला तर पोट दुखण. काही वेळाच्या नंतर वैद्याकडे जर गेले ना औषध उपचार घेतले तर पोट शांत होईल. पण साधू चुकला तर पिढ्याच्या पिढ्या बरबाद होतात. विठाला त्याच्याकरता साधू शोधला पाहिजे, पाणी घालून पिलं पाहिजे, साधू तपासून मानला पाहिजे. आचरण त्याचं लक्षात घेऊन मग तो साधू मानायचा. कारण नालायकाच्या पायावर ठेवलेलं डोकं त्याच्या पदातून पवित्र कपाळात त्याचे दोष येत असतात आणि आपला संसार मातीत जात असतो. मग पंढरीच्या लोकांना आहे अभिमान, पायापुढे जे एकमेका. हा पुरावा कोणाही नालायकाला लावायचा नाही. संप्रदायात अभ्यास कमी असला तरी चालेल, पण आचरण शुद्ध असणाऱ्या कमी वयाच्या सुद्धा लोकांच्या पाया पडत जा. हा अभंगाचा दिलासा आहे. म्हणजे कोण्या नालायकाच्या पाया पडा असा अभंग. अभंग हा अर्थदृष्टी ठेवून वाचला पाहिजे. विठाला सनातनी मुस्लिमाच्या जागेत बसली. कालांतरानं तो मुस्लिमाला कहा की पता नाही पता नाही. खरं तो संन्यासी होता. कारण ते तुमच्या माझ्यासारखा गठुडे बांधणारा महाराज नव्हता. मी पण त्याला होता. मी माझ्यासारखा म्हणजे तुमच्या महाराजासारखा गठुडे बांधणारा महाराज नव्हता. त्या साधूला एका मुसलमानाने विचारला कहा के. गठुडे बांधण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. सगळेच महाराज गठुडे बांधते, फक्त त्यांच्या पद्धती वेगळ्या आहेत. विठाला मला निखुळी बांधित नाही असा अजून सापडला नाही. 7015 गाव झाली माझी, इथं कधीच लिहिलेलं गाव चर्मन. 7015 गाव पाहिजे, गठुडं बांधितच नाही. म्हणजे तुकोबाराच्या अभंगात बसतोय असा सापडलाच नाही. ऐसा कोणी दावा हे कन्यापुत्र घोडेला सुटली द्रव्यलोभमाया भस्मदंड छाया तरुवराची. हे नाही त्या सुटली द्रव्यलोभ माया भस्मदंड छाया तरुवराची. सुटलाच नाही. तुकोबाराच्या अभंगात बसेल असा महाराजच सापडला नाही. आणि ज्या दिवशी सापडत त्या दिवशी मला दाखवा, मी त्याच्या बुटाचं मंदिर बांधीन. विठाला विठाला हा सनातनी आगळा वेगळा आहे. धर्म उंच ते येऊ शकतात की ज्यांच्याकडे अंतकरणात देवाच्या व्यतिरिक्त कोणालाच जागा नाही. ती माणसं धर्म. जशवंतदास नावे मुस्लिमाच्या जागेत बसले. त्या मुसलमान आप कहा के म्हणजे पता नाही का, म्हणजे पता नाही. ते मुसलमान हैराण झालं की साधू सनातनी पता नाही. त्याचा अर्थ एक होता, मी संन्यासी आहे आणि विश्वची माझे घर. हे विश्व माझं घर आहे. मी ज्या गावात जाईल ते मंदिर माझं घर आहे. माझं जीवन पक्षासारखं आहे. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहती तैसे असावे मी या अवस्थेत नाही. कमळपत्र जळी जैसे या अवस्थेत म्हणजे पता नाही. तू
पाण्यानं वाहत राहू, थांबलेल्या पाण्यानं इकडे पडत असतात. वाहतं पाणी कधीच दूषित नसते, वाहतं पाणी कधीच कलुषित नसते, वाहतं पाणी कधीच दूषित नसते. वाहतं पाणी आलेल्या घाणीला शुद्ध करत चालते. पण थांबलेल्या पाण्यावर शेवाळ येणार, वरी त्याच्यावर थर येणार, त्याच्या खाली कीटकांची संख्या वाढणार आणि ते पाणी दूषित होणार थांबले. तसं साधू हा फिरत राहू, त्याने उपदेश करत राहू, फिरत राहू, फिरत राहू. साधू एका जागेवर थांबला की काही लोक त्याला मानतील आणि काही त्याच्या विरोधात जातील. हा ठरलेला विषय. केवढाही मोठा आश्रमातला माणूस असू द्या, किती मोठा, सगळीच लोक त्याला मानतील असं डोक्यात चट माहिती आम्हाला त्याचं. तुला बायको नीट बोलत नाही तुला काय त्याचं माहिती? बायको कदरली तुला, तू काय दुसऱ्याची धुणी धुतो? हे सुद्धा लोक दुसऱ्याची माप काढते. विठाला पहिल्या वाक्यात काजी नरम झाली. म्हणजे काय असा आश्चर्यचकित झाला. तो विद्वान मुसलमान होता, श्रीमंत मुसलमान होता. थोड्या वेळानं सांगितलं आपल्याला पूजे करता काही फुलं देऊ. त्याने सांगितलं यहाँ कोई मंदिर नाही, कुछ नाही, देवता नाही, पूजा काही आप करते नाही. पूजा करते बोले माणूस पूजा करते, मनानं पूजा करतो. पाण्याची सुरई आणून दिली, सोन्याची झाडी होती, त्या सोन्याच्या झाडीमध्ये पाणी आणून दिलं. सुरई होती, सुरई. मुसलमान माणूस होता, पण श्रीमंत होता. सोन्याच्या पात्रात पाणी दिलं. तो साधू साधू होता. त्यानं सांगितलं मी सोन्याला मानितच नाही. का? माझं शरीर सोनं आहे. अविरत ज्याच्या वाणीतून देवाचं नाव निघते त्याचं शरीर सोनं असते. सोनं सोनं सोनं. मला काय सोन्याची गरज नाही. सोने रुपये आमामृतिके समान, माणिक पाषाण या लोकांना सोन्याची काय गरज आहे? नामदेवरायचा एक सिद्धांत जर पाहिला तर चंद्रभागेतली वाळू हातात घेतल्या सगळे परीस होत होते. यात ते परीस जर एक सापडला आणि ह्या मंडपाच्या सगळ्या खांबाला लावला, ते सगळ्या मंडपाचे खांब सोन्याचे होणार आणि हा मंडपावाला खासदारकीला नाही तर आमदारकीला फार्म भरणार. आता ते काही होणार नाही. मायकाच्या राहण्याला याला पण लावणार. आज एक पण झालं एका एका प्रभागाला खूप झालं. त्या परिसरातल्या सगळ्या बायकांना नॅकलेस होते. मग ज्या बाईला नॅकलेस दिलं ते हा नाही नाही तुमच्याकडे नाही तुमच्या हातून लावायला हुशार येते त्याच्या वस्तूला लावी मिठाला. किती किलोच्या पण या ह्याच्या नशिबात लागल्यावर ती सोन्याची होणार नाही. नशिबात नसते लागते. परीस त्याला म्हणतात. नामदेव आणि बंध्यावाळांची परीस करण्याची ताकद. ते तुमच्या अंगठीला कशा विचारते? हे तुमच्या मायासारखे महाराज त्यांच्या पप्प्याच्या लग्नात मला अंगठी घातली. तू येडपटीस त्याच्याकरता घालून तुला तू येडपटीस म्हणून उपचार करतो. ज्यांना गरजच नाही ते घेणारच नाहीत ना. विठाला विठाला सोन्याची माती करायची ताकद ज्यांच्या ते माती हातात धरले सोनं करायची ताकद होती. कशाला घेते ती सोनं? महाराज सोन्याच्या झाडीचं माती झाल्याबरोबर त्या बादशाच्या लक्षात आलं, त्या मुस्लिमाच्या लक्षात आलं सनातनी कुछ तो और इंशाअल्लाह ला इलाहा इल्लल्लाह. हे परवरदिगार, हे खुदा क्या बंदा है रे, क्या बंदा है. महाराज ते डोक्याची टोपी काढून नको थोडी. हे परवरदिगार क्या रहमत है ती, क्या बंदा है. सोन्याच्या पात्राला मातीचं करण्याची ताकद ज्याच्या हातात आहे त्याचा हात किती पवित्र असतो. पण माती हातात घेतल्याच्या नंतर सोनं करायची ताकद आहे त्याचा हात किती पवित्र असतो. आज काय आपल्याला लोखंडाचं लाकूड सुद्धा करता यायचं नाही किंवा लाकडाचं लोखंड करता यायचं नाही. तर मातीचं सोनं, सोन्याची माती आपल्याच्या होत असते. काय बराच तो अधिकारी माती सांगतो. बादशाची गीत झाला आणि बादशानं सांगितलं तू प्रसाद पाहिजे. सेवकाला आदेश दिल्याबरोबर वेळ सांगतो लागलीच प्रसादाचं ताट आलं, जेवणाचं ताट आलं. पण अनावधानानं सेवकाला माहित नव्हतं की जेवायचे कोण आहे. मग घरी गेल्याच्या नंतर मालकिनीला सांगितलं मालकीनबाई तो हिंदी भाषेत होता, मुस्लिम होता, तो सेवक होता. डबा द्या, टिफिन द्या. आणि डबा दिल्याच्या नंतर तिच्या घरी मांस शिजत होतं. शिजलेलं मांस एका पात्रात भरलं आणि ते मांस पात्रात घेऊन तो सेवक गेला. आपल्या मालकाच्या समोर टेकलं. मालिक केलं काय? त्या मालकानं ते उचललं संन्यासाच्या पुढे टेकलं. जसवंत आजीच्या पुढे टेकलं. पाहिजे महाराजजी त्या मुसलमानाला पण माहित नाही याच्यात मांस. त्याच्या घरून आलं, त्याच्या घरून आलं आणि घरी काही सांगितलं नव्हतं हिंदू जेवणारे म्हणून. डबा द्या त्यांनी देऊन टाकलं. काय
महाराजांना सांगितलं महाराज घ्या प्रसाद. त्यांनी सांगितलं पाणी पिऊन तृप्तीचा निकाल दिले, आता काही जेवणाची अपेक्षा नाही. आमच्या गरीबाचे 2 घास खा. आम्ही जरी जातीला मुसलमान असेल तरी आम्ही तुमच्या श्रद्धा आहे घ्या. पण महाराज ज्याला सोन्याची माती तयार करता येते त्याला डब्यात काय अंदाज कळत नसेल. ते काही साधं तुमच्या माझ्यासारखा थोडाच होता. खिचडी खाली झाकलेली भजीत दिसेल भजी टाकली पात्रात भज्यावर खिचडी टाकली भज्यावर. आणि महाराजांनी जेवता जेवता काय हात सुरू झाला. काय केलं काय नाही म्हणजे पंढरपुरात मंडप पेटला होता नाही तुम्ही पंढरपुरात मंडप पेटला होता सप्त्यातला आणि ते तुम्ही नाही. तर ते घर मालक लय खुश ते म्हणा असे महाराज पाहिजे. बायकोना असं इकडे बघितलं म्हणजे ह्या महाराजाला भुटान म्हणायला पाहिजे. याच्या खिचडी खायची भजे गवसनं त्याला. आणि पंढरपुरातला मंडप पेटलेला कसं काय किंवा आपल्या तुरी कापायच्या पण कामाचा नाही. आपला संप्रदाय नाटक नाही, आपला संप्रदाय चमत्कारी नाही, आपला संप्रदाय साक्षात्कारी. सोन्याची माती करणं चमत्कार नाही, साक्षात्कार आहे. मातीचं सोनं करणं चमत्कार नाही, साक्षात्कार आहे. आणि चमत्काराचं काय खरं असते. आमच्या पोराच्या माहिती एका बाईने रुद्राक्ष द्यायला. पोराची माहिती माझी बायको कुठं कीर्तनाला गेला असं दारापुढे त्याची गाडी आली. त्याच्या गाडीत एक गाय होती. त्या गायीला 7-8 पाय होते. त्याने एक रुद्राक्ष ते रुद्राक्ष घेतल्याच्या नंतर दुधात दूध आंघोळ केलं. तांदळाची रास घातली. त्या राशी तुला मी आल्याबरोबर मला आंघोळ करायला लावली. किती आंघोळ. आता मी कीर्तनावून गेलो. तुम्ही काय कोणाच्या मातीहून थोडं गेलो कीर्तनावून गेलो. पण ते काय केली आंघोळ जाऊ द्या म्हणलं काय असं तिचं काय व्रत वगैरे असं. आंघोळ केल्याच्या नंतर मला सांगितलं इथं नाक घासून डोकं टेकून 11 वाऱ्या पाय पडा. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय म्हणतात. ओम नमः शिवाय आपल्या शंकर आपल्या अंतकरणात आहेत शेवटी. काशीत ते मालक आणि पंढरपुरात ते मालक आहे. 2 देवाशिवाय मी कोणाला मानित नाही. विठाला मला आवडत नाही तर ते देतील काय भिकार चोट. ते ह्याच्यात पोटा करता बॉम्बला देते. तुम्हाला काय देणार आहे. हे चांगल्या देवाना मला ज्ञानोबा आहे तू आहे सांगत देवाना. मी दर्शन घेतलं तिला विचारलं काय रुद्राक्ष वा ओम नमः शिवाय. ती म्हणजे तुम्हाला माहितच नाही रुद्राक्ष काय करतो. मी काय करतो मागितले तितके पैसे देते. मला काय आश्चर्य वाटत नाही. कारण मागितले तितके पैसे देणारा रुद्राक्ष हिला द्यायला काय त्याच्या गोळ्या संपल्यात का. मी पहिला मुद्दा तिला विचारला तुला दिलाय कोण. आपल्या दारात एक कपडे घातलेला महाराज आता म्हणजे सगळ्यात महाराजाच्या अंगावर कपडे असते. पण ती म्हणजे त्याच्या अंगावर महाराजांचे कपडे हा रुद्राक्ष पैसे दिले. बर रुद्राक्ष घेतल्या तू त्याला काय दिलं. ती म्हणजे आपल्या गव्हाची पोते शिवलेले असल्यामुळे मला काय सोडता नाही आले. पण सोयाबीन मोकळी टाकलेली होती. मी त्याला 10 किलो सोयाबीन दिली. जाऊ दे म्हणजे रुद्राक्ष राहू दे आपल्या घरात. पण हा रुद्राक्ष आपल्याला पैसे देणार नाही. तुम्ही ऐकतच नाही. हो मला ये सांगाल मग आठवण इतकी एडपड बायको नाही माझी. त्या तुमच्या येड्यावानी करतात तिचं नाव घेऊन तुमच्या दारामध्ये ध्यानात ठेवा. मग तितकी एडपट असते तर मी रामदेव बाबाच्या आश्रमावर गेलो असतो. पेस्ट विकायला चेडे द्यावं लगेच अंगाला मला आश्रम महाराजांचा गुरुवार यांचा तिथे गेलो असतो. तिला सांगितलं 10 किलो सोयाबीन घेऊन जर तुला रुद्राक्ष पैसे देणारा देत असेल तर त्याची गोळ्या संपल्यात का. हे अशा चुकीच्या नाटकांच्या नादी लागू जाऊ नका. नाटक संप्रदाय नाटकात नाटक चालत नाही तर संप्रदायात चालत नाही. रात्री सांगितलं असो. साधूला सांगितलं सरकार हा खोली प्रसाद. त्या मुसलमानाने त्या प्रसादाच्या वरचं पात्र कपडा काढा आणि त्याचं झाकण काढल्याबरोबर त्याच्यात मांसाचे तुकडे नव्हते. त्याच्यात त्या ऋतूत निर्माण होणारी फुलं होती. फुलं निर्माण झाली. साधूचं नाव आहे जशवंतदासजी. जशवंतदासजीच्या नंतर जमुनादासजी आणि जमुनादासजीच्या नंतर जीवनदासजी. आता थोडा वेळा आश्रम आहे. ही जागा आहे जालन्यात. आताची 250 कोटी रुपयाची जागा. आजची 250 कोटी रुपयाची जागा. त्या काजीनं दोन्ही गुडघे खाली टेकले. मला सनातनी कोणाला म्हणायचं या धर्माला न मानणाऱ्यानं सुद्धा मुजरा करावा ही ज्याच्यात ताकद आहे त्याला सनातनी म्हणतात. मुस्लिम एकादश धरीन का चतुर्थी धरीन का मुसलमानाची बाई नाही. पण एकादशीला चतुर्थीला फळ किती देत का नाही ते त्यांना माहिती. या दिवशी हिंदूच्या बायका उपास धरतात आपले फळ विकते.
पण ते धरतील कसं, ते कसं अनुकरण करतील तुमचं? संन्यासाला मुस्लिम मानेल कसा? वाईट म्हणणार नाही, पण मानेल कसा राहिलो, कसा मानेल तो? पण या संन्यासाच्या पुढे त्या काळातला स्वातंत्र्यापूर्वीचा अब्जाधीश मुसलमान गुडघे टेकून मुजरा करीत होता. महाराज या धर्माला न मानणाऱ्याला सुद्धा मुजरा करायला लावण्याची ताकद ज्याच्यात आहे त्याला साधू म्हणायचं, त्याला महात्मा म्हणायचं, त्याला महाराज म्हणायचं. आणि त्या मुसलमानाला सांगितलं, महात्माजी तुम्हाला जेवढी जागा वाटायला पाहिजे तेवढी घेऊन टाका, मला काहीच लागत नाही. पण तुम्हाला पूजा करण्यासाठी मंदिर नाही ना, मग मंदिर बांधण्यासाठी करा ना. म्हणून साधूने हातातली काठी घेऊन नुसती रेग मारली. त्या रेगीच्या आतली जागा सगळी त्या मुसलमानाने घेऊन टाकली. आज जालन्यात मध्यवर्ती ठिकाणी 250 ते 350 कोटी रुपयाची जागा एका मुसलमानानं आपल्या संस्कृतीतल्या पवित्र उदासीन आखाड्याच्या श्री गुरु जीवनदास स्वामींच्या गुरुवर्यांना ती जागा प्रदान मुसलमानाने केली. महाराज मुस्लिमाला झुकवायला लावण्याची ताकद ज्या संन्यासाच्या कृष्णावर, त्या संन्यासाचा अधिकार किती मोठा असेल, तरी पण त्या महात्म्याला काळाच्या पडद्यावर जावं लागलं. म्हणून मारक म्हणतात तरी पण त्या साधूंना जावं लागतं. एक जण म्हणला महाराज आपणही मरतो, महाराजही मरतील, मग याच्यात काय असं काय फरक काय? श्री गुरु जशवंतदासजी शरीराने गेले असते, चंद्र सूर्य तोपर्यंत नावानं आजही जिवंत आहे. आपण फार काय झालं तर 4-2 श्राद्ध होस तर जित राहतो. एक जणांनी बापाची समाधी गावकरच्या रानात बांधली. गावकरच्या रान म्हणजे महागडे असतील ना, पेटूनचे रान, आंघोळीचं पाणी गावालाच जात, जवळच्या रानात बांधली. आणि नातवानं ती जमीन अख्तरबाईला इकली. याच्या आजाची समाधी ती थुतू आहे अख्तरबाई. म्हणजे किती दिवस जिता राहिला याचा आजा समाधीच्या रूपात, हे आपल्या अवस्था आहे. महाराज जीवनभर ज्यांनी निष्ठेने भजन केलं का ते माणसं चंद्र सूर्य तोपर्यंत जिवंत कायम
स्वरूपी जिवंत कायम स्वरूपी म्हणून वाचे नारायण वदे तू सादर काळपास साचार चुके जेणे. वेळ तर संपला, एक वाजून गेले चेन्नई. आता आडमुखपणा नको, सोडावा कीर्तन पुन्हा. कुरपिनार बाई ऐक न मो गिरगावकर वेठीच धरलाय रामकृष्ण हरी विठाला. लोकांना प्रसाद घ्यायचा, प्रत्येकाला ज्याची त्याची कामं असतात. मी तर काय लवकर आलतो, 11च्या आधी आलतो. मला 11:15 कापायचं असतं, काय काम होतं. मग काही कंटाळा येत नाही कीर्तन करायचं. मी आयुष्यात कधी घड्याळ बघितलं नाही. जे कीर्तनात घड्याळ बघतो का त्याची देव घड्याळच बिघडी तू, म्हणजे संसाराची घड्याळ. विठाला विठाला भजनाची ताकद. आजामेळासारखा दुःखानं कावलेला माणूस, अनंत पापाच्या राशीनं स्फूर्त असलेला व्यक्ती, विटंबनेनं स्फूर्त असलेला व्यक्ती, अपमानाने बरबटलेला व्यक्ती अजामेळ महाराज. काम चुकीचं घडलं थोडस, त्या चुकीने सगळे काही दणके अजामेळ महाराजांना भोगावीच लागले. त्याची पडसादही वाईट उमटले, पण एका साधूचा ऐकून अजामेळानं शेवटपर्यंत भजन केलं. त्याला विमान पाठवले. काळाची हिंमतच झाली नाही अजामेळाकडे जाण्याची. म्हणून वाचे नारायण वदे तू सादर हा काळाचा पुरुषार्थ, नामाचा पुरुषार्थ, भजनाचा पुरुषार्थ. ज्यानं ज्यानं आयुष्यभर भजन केलं त्या लोकांकडे येत नाही. नका जाऊ त्या गावा नामधारकाची आशिवा. याचा अर्थ असा नाही बरं का भजन करणाऱ्याला देत नाही, फक्त भजन करणाऱ्याला त्रास देत नाही याचा अर्थ असा आहे. मला तर लागतेच ना. जर भजन केल्यानं माणसं मिळत नसती तर 70 वर्ष झाल्या मुसलमानांना पण मारी घालून भजन केले असते. वो मरता नहीं आदमी इसके वास्ते सनातन में जाना है, आप गाथा पढ़ना है, ज्ञानेश्वरी पढ़नी, भजन करना है, पकवास सुनना है, गायन सुनना है, चलो चलो आप इधर जाएंगे. भजन केल्यानं जर मृत्यू थांबला असता तर परधर्मीय सुद्धा आपल्याकडे आले असते. भजन केल्यानं काळाचे खपके थांबते, मात्र तितके थांबते, काळाचे चटके थांबते, काळाचा त्रास थांबतो आणि काळ अलगद घेऊन जातो. ती मात्र त्रास न देता एका घोडशा अधिष्ठानावर देतो. म्हणून वाचे नारायण वदे तू सादर काळ पास साचार चुके जेणे. हा काळाचा तडाखा चुकणं गरजेचं आहे. का वाया हा संसार करशी हवं भरी, काळाची तो फेरी निकट आली. प्रपंच माणसाला एखाद्या चांगल्या कामापासून दूर ठेवत असतो. एक माझं स्वयं उदाहरण सांगतो, एवढं सांगतो. चांगल्या कामापासून संसार माणसाला दूर ठेवतो. संसाराला आवडतच नाही चांगलं काम, नाही आवडत संसाराला. कारण चांगलं काम संसाराला आवडत असतं तरी मागच उभं राहून कीर्तन केली असते. 4 फेब्रुवारी 2019 ला मला अपघात झाला. त्याच्यानंतर मी ठराविक कीर्तन उभं राहून केली. मला डॉक्टरने सांगितलं होतं 6-7 महिने तुम्ही पाळा त्याचा जॉईन भरून येईपर्यंत. पण मला अशी रगिलकी होती. मला असं वाटलं आपण कमी वयाचे, आपले लोक हसते, मी कसं काय भेटतो, चलत राहते, गोळ्या नाहीत का, ह्या नाही त्या डॉक्टरचा ऐकू, असा शांतपणे केला आणि ते थोडं फाकत गेलं. मग जास्त दुकान लागलं. पण दुकान लागल्याच्या नंतर 5 वर्षापूर्वी एका व्यक्तीने सांगितलं गोळ्या खाणं बंद करा. डॉक्टरांनी सांगितलं मला एवढ्या गोळ्या या आजाराच्या घेतल्याच्या नंतर किडनीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. आणि किडनीवर जरी परिणाम नाही झाले तर हिवाळ्यात सुद्धा मला उन्हाळीचा त्रास होत होता. इतक्या प्रचंड उष्ण गोळ्या. पण भानगड अशी होती, तारखेला डायरी भरलेली. आपण एका व्यक्तीने सांगितलं कसं ऐकावं, एवढी डायरी भरलेली आपली, आमकं झालेलं आहे, तमकं झालेलं आहे, वगैरे 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 वगैरे. हा संसार सुटतच नव्हता. वल्या नारळासारखा संसार. हातुड्याने नारळ चुरा केलं तर कवटी बारीक होईल, ती बारीक होईल, पण सोडीतच नाही. असा संसार किचकट असतो. महाराज म्हणजे वाया हा संसार कधी हवा नाही. इतके हवेनं करतो माणूस, इतके हवेनं करतो. मधात कशीच बदल करू देईल. कडीचं मोडण शेऱ्यावर पाय देऊन हानी. तिकून बेट अडकली, तिकून बोरीचं झाड त्यानं धोतर फाटलं. बेट अडकल्यावर आऊट कांगडं झालं. रुग्ण्याचं कणीस तोंडात आलं. एक दात राहिला नाही. रुग्ण्याच्या कांसण बोचलं गेलं. पण कडीचं धुरा बारीक करायचा, मधात बदल. हा संसाराची वाट.
माझ्या लहानपणी माणसं बाथरूमला जात असताना रस्त्यात शेण पडलं तर एक पोटा घेऊन दुसऱ्या शेणावर पालथा टाकला की समजायचं शेण पिवळं. असंच होतं ना. एक शेणाचा पुंजा घ्यायचा, त्याला पोहटा म्हणायची. आणि एका अशी ती मशीन म्हणा, गाय म्हणा, अशी पोटी टाकीत टाकीत जात होती बैल म्हणा. एक घेऊन पालथा टाकला की दुसऱ्या एका बाईची ताकद नाही पिण्याची, कारण तिने आधीच पिवलेलं होतं. आणि येताना बगलाट टंबेल घेऊन मग ते एका एक पोटी टिकून आणतच. ते माणूस असो, कोणी असो, काही असो, आपला उखंडा वाढवायचा. मग ती कोणाच्या का म्हशीचं गायचं असं. ही संसाराची चाल आहे प्रत्येक गोष्टी. मी असो, तुम्ही असो, आपण संसारात पोट पिले म्हणून जावंच वाटत नाही. पण एका व्यक्तीचं ऐकून मी 3 वर्षापूर्वी तय केलं आणि तिकडं निघालो. म्हणजे एक तर अवमानही थांबला, गोळ्या खायचंही थांबलं, आणि संप्रदायात वयाच्या मानानं अपमान होत होता. आणि ज्याला काही नाही ते पण कमेंट टाकीत होते, शेतात पोते उचली तू पण बसून कीर्तन करतो, हे ऐकायला भेटत नाही. मग ज्या वेळेला 72 दिवसाचा प्रवास परिक्रमेचा केला त्या दिवशी गोळ्या संपल्या, म्हणजे खर्च वाचला कृष्ण वाचला. दुसरी गोष्ट, त्या गोळ्याचे दुष्परिणाम होणार होते तेही वाचला. सात्विक लोक समजून घेत असतील, पण सात्विकपणा ज्यांच्यात नाही ती समजून घेत नव्हती, त्यांचा बोलण्याचाही त्रास वाचला. फायदा किती झाला? फक्त गोड अवस्थेनं प्रपंच 72 दिवसाकरता सोडा, फक्त 72 दिवसाकरता. तिथून आल्यावर कसं बरं, तिकडे गेल्यावर संसार सोडा असं नाही. सांगतच होतं, हळदीला ड्रीपनं खत सोडा, आमकं सोडा, तमकं झाला, कशी आली, डाग आले का पाना, आमकं करा, त्या दुकानदाराला बरोबर त्याला विचारा. म्हणजे तिथून सुरूच होतं, तुरीला पाणी द्या, आमकं करा, तमकं. असं कुठलंही काम रिकामं नव्हतं. एखाद्या वेळेस पोराची लक्झरी शाळेला आली नसेल तर एखाद्याला फोन करायचा, अरे आमच्या पोराची लक्झरी टाइमला गेली नाही, त्याला घरी नेऊन सोड. म्हणजे संसार नव्हता असं विषय नाही. पण इकडे राहून जितकं करत होतो तितका नव्हता. थोडासा सोडा तर कायमचा आजार दूर गेला, कायमचा आजार सुख प्राप्त. तर आपण अंतःकरणात कायमस्वरूपी भगवंताचं नाव ठेवलं तर आपल्याला संसार कसा पाहत. म्हणून वाचे नारायण बोले तू साधन काल पास साचर बार कुमारा. स्वर्गीय वैकुंठवासी रामराव व्यंकटराव डोंबे कोणत्या सगळ्यांना दाखस लोकांना काळाच्या पडद्याआड गेले, मारले. त्यांच्या पश्चात रामराव डोंबे आणि माणिकराव रामराव डोंबे हे त्यांचे सुपुत्र आहेत. 2 सुपुत्रांनी मगाशी बोलल्यानुसार विष्ट मित्र सजन सखे सोयरी धायरी